नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल यशोमार्गवर. शिक्षक मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पेपर 1साठी. ठीक आहे, हा जो पेपर आहे हा व्हिडिओ आहे फक्त पेपर 1साठी तयार केलेला आहे मी. यामध्ये आतापर्यंत जेवढ्या TETच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्यांचा एक अभ्यासपूर्ण आपण या ठिकाणी निष्कर्ष काढून, काही प्रश्न असे होते जे रिपीट झालेले आहेत, पुन्हा पुन्हा आलेले आहेत. असे पुन्हा पुन्हा आलेले 150 प्रश्न, हे 150 प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि हे 150 प्रश्न जे आहेत हे सर्वच विषयामधून आहेत. बघा, सर्व विषयातून आहेत. म्हणजे जशी प्रश्नपत्रिका आहे तशीच प्रश्नपत्रिका मी या ठिकाणी तयार केलेली आहे. ठीक आहे, सुरुवातीला जे मराठीचा जो भाग आहे, या मराठीच्या भागामध्ये उतारा आणि कविता मी या ठिकाणी टाळलेली आहे. फक्त या ठिकाणी पर्यायी जे बहुपर्यायी प्रश्न असतात त्या प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत, कारण की जास्त सराव व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे. ठीक आहे, कारण आता कोणता उतारा येणार आहे किंवा कोणती कविता त्या ठिकाणी विचारणार आहेत हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळं मी त्या ठिकाणी तेवढासा बदल केलेला आहे, टाळलेला आहे. तर चला आपण या ठिकाणी सुरुवात करू. भाग 1 मराठी. भाग 1 मराठी 30 प्रश्न असणार आहे. त्याच्यात प्रत्येकाचे 30 प्रश्न आपण घेणार आहोत. 5ला 5 विषय, असे 150 प्रश्नांचा या ठिकाणी सराव करणार आहोत. तर पहिला, पिकते तिथे विकत नाही या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे? तर याचा असता कोणतीही वस्तू जेथे निर्माण होते तेथे तिला फारसे महत्त्व नसते. जसे की आपण या आपल्या महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्यामध्ये बर्फ विकत घेऊन खातो, पण जम्मू काश्मीरमध्ये त्या ठिकाणी बर्फाला काहीही महत्त्व नाही, कारण त्या ठिकाणी बर्फाची भरपूर चंगाळ बर्फ तिथं वरून आकाशातून बर्फ पडतो. ठीक आहे, म्हणजे ह्या म्हणीचा अर्थ अशा प्रकारे आपण या ठिकाणी घेऊ शकतो. ठीक आहे, तो नेहमीच उशिरा येत असतो या वाक्यातील काळ ओळखा. तर या वाक्यातील काळ जो आहे तो रीती वर्तमान काळ आहे. ठीक आहे, त्यानंतर खालील शुद्ध शब्द कोणता? तर आशीर्वाद हा शुद्ध शब्द आहे. आणि हा TETमध्ये बऱ्याच वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. खूप वेळा, खूप प्रश्नपत्रिकांमध्ये मी हा प्रश्न पाहिलेला आहे. आशीर्वाद हा शब्द विचारलेला आहे. आशीर्वादामध्ये आशीर्वादची जी वेलांटी असते दुसरी असते. ठीक आहे, समुद्र या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? नसलेला विचारला आहे, म्हणजे रत्नाकर म्हणजे सिंधू म्हणजे आणि सागर म्हणजे या तिन्हीचा अर्थ समुद्र आहे. पण सरिता म्हणजे नदी, म्हणून वेगळा शब्द नदी आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं एक योग्य उत्तर असणार आहे. निसर्ग या शब्दाचा सामान्य रूप काय होईल? तर निसर्गा हे सामान्य रूप त्याचं होईल. आता बघा, या ठिकाणी वरी 1 नंबरला पण ते दिसत आहे आणि 2 नंबरला पण आहे, पण या ठिकाणी त्याला जे विसर्ग काय म्हणतात ते आपलं संयोग चिन्ह जे दिलेलं आहे त्यामुळं त्याला सामान्य रूप आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ठीक आहे, त्यानंतर बघा प्रश्न 6वा, राजाज्ञा या शब्दाचा योग्य संधी विग्रह काय आहे? राजा अधिक आज्ञा असा त्याचा योग्य संधी विग्रह आहे. त्यानंतर गोडवा या शब्दाचा प्रकार ओळखा. तर गोडवा या शब्दाचा प्रकार जो आहे तो भाववाचक नाम आहे. गोड जर असतं फक्त गोड तर मग ते झालं असतं विशेषण. ठीक आहे, पण आता ते गोडपासून गोडवा तयार झालं तर भाववाचक नाम आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 8, मी निबंध लिहित असे या वाक्यातील काळ ओळखा. तर काय आहे? रीती भूतकाळ आहे, कारण की तिची जी रीत होती, तिची जी सवय होती ती या काळामध्ये दाखवलेली आहे आणि ती भूतकाळामधली क्रिया आहे, म्हणून आपण त्याला रीती भूतकाळ असं म्हणू शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 9, पक्षी हवेत उडाला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? तर हे अकर्मक क्रियापद आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न 10वा, घोडा या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर घोडा या शब्दाचं अनेक वचन घोडे असं होईल. त्यानंतर 11वा प्रश्न, आईने मुलाला शाबासकी दिली या वाक्यातील अधोरेखित मुलाला शब्दाची विभक्ती ओळखा. तर ही चतुर्थी आहे, कारण चतुर्थी आणि द्वितीयला सलाते सलानाते हे प्रत्यय लागत असतात. प्रश्न 12वा, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय आहे? तर विदुषी हे त्याचं स्त्रीलिंगी रूप आहे. या ठिकाणी लिहिताना माझ्या थोडासा हे झाला, विदुषी असा शब्द आहे. ठीक आहे, अशा प्रकारे विदुषी लिहिलं जातं.
पुढचा प्रश्न पाहू. विद्वान म्हणजे पुरुष आणि विदुषी म्हणजे ज्ञानी स्त्री असा त्याचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न पाहू. कपाळ मोक्ष होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? कपाळ मोक्ष होणे तर मरण पावणे किंवा डोके फुटणे असा त्याचा अर्थ आहे. 14वा प्रश्न. ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी या म्हणीचा अर्थ काय आहे? एकाच परिसरातील लोक एकमेकांचे स्वभाव चांगले जाणून असतात असा त्याचा अर्थ होतो. किंवा दुसरा प्रश्न असा होतो की सर्वांचं जर वागणं सारखं असेल, वर्तन सारखं असेल तेव्हा सुद्धा तसं म्हटलं जातं. ज्या गावच्या बाबळी त्या गावच्या बोरी असं म्हटलं जातं. हरीने बैलाला बांधले या वाक्यातील प्रयोग ओळखा तर काय आहे? भावी प्रयोग आहे. कारण की कर्ता आणि कर्म दोन्हीला पण काय लागलेलं आहे? त्या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे. त्यानंतर खालीलपैकी ओष्ठ्य व्यंजन कोणते? तर प हे ओष्ठ्य व्यंजन आहे. कारण की पचा उच्चार करत असताना ओठाला ओठ स्पर्श करतात म्हणून हे व्यंजन काय आहे? ओष्ठ्य आहे. पुढचा प्रश्न. अलंकार ओळखा. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी याचा अर्थ काय आहे? हा श्लेष अलंकार आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. कारण की 2 अर्थ निघत आहेत नवरी या शब्दाचे. त्यानंतर प्रश्न 18. दुष्काळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? तर सुकाळ हा त्याचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न 19वा. केकावली या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर मोरोपंत हे केकावली या ग्रंथाचे लेखक आहेत. त्यासाठी तुम्हाला ते लेखक आणि त्यांची पुस्तकं हे चॅप्टर कंप्लीट करून घ्यावं लागेल. पुढचा प्रश्न पाहू. क्षणोक्षणी हा शब्द कोणत्या समास प्रकारात येतो? तर तो अव्ययीभाव समासामध्ये येतो. त्यानंतर बघा, मराठी भाषेत एकूण किती मुख्य रस मानले जातात? तर एकूण 9 रस मानले जातात. 9. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. ज्ञ आणि क्ष यांना मराठी वर्णमालेत काय म्हणतात? तर यांना संयुक्त व्यंजने असं म्हटलं जातं. ठीक आहे. जीभ हातावर येणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तर खूप गयावया करणे किंवा काकुळतीस येणे असा त्याचा योग्य अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 24. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू या वाक्यातील अलंकार ओळखा. तर उत्प्रेक्षा हा अलंकार जो आहे या काव्यवळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू. जणू जणू काय असे जेव्हा त्या ठिकाणी येतात शब्द तेव्हा कोणता? उत्प्रेक्षा हा अलंकार असतो. पुढचा प्रश्न. पांढरा हत्ती या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? अत्यंत खर्चिक पण निरुपयोगी गोष्ट असा त्याचा अर्थ होतो. प्रश्न 26. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? दादोबा पांडुरंग तरखड यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. त्यानंतर मुलांनो शांत बसा हे वाक्य क्रियापदाच्या कोणत्या रूपाचे आहे? तर आज्ञार्थी वाक्य आहे. आज्ञार्थी क्रियापद आहे त्यामध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28. माझे पुस्तक यातील माझे हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? तर हे सार्वनामिक विशेषण आहे. उंटावरचा शहाणा या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. तर याचा योग्य अर्थ होतो मूर्खपणाचा सल्ला देणारा. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. 30वा प्रश्न. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा यात कोणता अलंकार आहे? तर यामध्ये व्यतिरेक अलंकार आहे. कारण की उपमेयापेक्षा उपमानापेक्षा उपमेय हे श्रेष्ठ आहे असं दाखवलेलं असतं तेव्हा काय असतं? व्यतिरेक हा अलंकार असतो. ठीक आहे. व्यतिरेक अलंकार हे त्याचं योग्य उत्तर आहे. भाग 2 इंग्रजी व्याकरण या ठिकाणी आपण सुरू करू. चूज द करेक्ट सिनोनिम्स फॉर द वर्ड अबंडन. तर त्यासाठी आहे फोरसेक. ठीक आहे. त्यासाठी सिनोनिम्स काय आहे? समानार्थी शब्द फोरसेक हा त्याच्यासाठी अर्थ आहे. ठीक आहे. आयडेंटिफाय द प्लुरल फॉर्म ऑफ द वर्ड क्रायटेरियन. क्रायटेरियनचा जो प्लुरल फॉर्म आहे तो आहे क्रायटेरिया. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुन्हा प्रश्न क्रमांक 33. फिल इन द ब्लँक विथ द ॲप्रोप्राइड प्रिपोजिशन. ही इज सिनियर टू मी. या ठिकाणी काय येईल? टू येईल. मी इन सर्व्हिस. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. 34वा प्रश्न. चूज द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स. व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर इट इज.
हे काय आहे, पंक्च्युएटेड फॉर्म आहे, कारण की उद्गारवाची वाक्य आहे. त्यानंतर 35वा प्रश्न, कंप्लीट द आयडियम अ ब्लेसिंग इन डिस्क्यूज असं या ठिकाणी त्याचा अर्थ होईल. त्यानंतर पहा, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड द टीचर अरायवल अर्ली. याचं काय करायचं आहे आपल्याला, पार्ट ऑफ स्पीच बनवायचं एवढ्या याचं. ते काय ॲडवर्ब आहे त्याचं. पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती, त्यामधलं काय आहे हे ॲडवर्ब आहे. चूज द करेक्ट स्पेलिंग रिसीव. तर रिसीवची स्पेलिंग जी आहे ती अशा प्रकारे असते. 2 नंबरचा RECEIVE ही रिसीवची योग्य स्पेलिंग आहे. प्रश्न क्रमांक 38, चेंज इन टू इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीचमध्ये याला कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे. ही सेड आय एम रायटिंग अ लेटर. ही सेड दॅट ही वॉज रायटिंग अ लेटर. कारण की वर्तमान काळाचा या ठिकाणी भूतकाळ होतो, ॲमच्या जागी वाज आलेला आहे. ING आहे म्हणून इथं पण ING जशाला तसं राहतं, आणि ही सेडच्या जाग्यावर ही सेड राहतं, कॉमा निघून काय होतं, दॅट लागत असतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 39, चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर अ पर्सन हू लव्स अँड कलेक्ट बुक्स. या ठिकाणी वन वर्ड सबस्टिट्यूट आपल्याला सांगायचं आहे या वाक्याचं. त्याचं काय आहे, बिब्लिओफाईल असं त्याचं वन वर्ड सबस्टिट्यूशन होतं. जसं की याचा अर्थ होतो पर्सन हू लव्स अँड कलेक्ट बुक्स. एखादा असा व्यक्ती जो जास्तीत जास्त पुस्तकावर प्रेम करतो आणि पुस्तकं संग्रहित करतो, त्यांना काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, बिब्लिओफ्लाय असं फाईल असं त्याला म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40, आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स प्लीज क्लोज द डोअर. तर कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स प्लीज क्लोज द डोअर. इम्पेरेटिव्ह प्रकारचं हे वाक्य आहे. 41, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट आर्टिकल. ही इज ॲन ऑनरेबल मॅन. इथं एच व्यंजन जरी असेल तरीसुद्धा त्याचा उच्चार हा स्वरासारखा होतो, म्हणून त्या ठिकाणी ॲन येतं. ऑनरेबल मॅन ॲन येईल त्या ठिकाणी. तो एक खूप प्रामाणिक माणूस आहे असा अर्थ होईल त्याचा. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर शी कॅन ड्राईव्ह अ कार. या वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन टॅग करायचं आहे. कांट सी या ठिकाणी काय येईल, कांट सी येईल. कॅनचं कांट होईल नकारदर्शी, आणि शी जशाला तसं राहील एसची सी. ठीक आहे. आणि क्वेश्चन मार्क त्यासमोर लागेल. फाइंड द कलेक्टिव्ह नाऊन फॉर अ ग्रुप ऑफ लायन्स. तर सिंहांच्या कळपाला प्राईड असं म्हटलं जातं, त्या ठिकाणी कलेक्टिव्ह नाऊन आहे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द कॅट ड्रँक द मिल्क. याचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे, द मिल्क वॉज ड्रंक बाय द कॅट. 1 नंबरचं जे वाक्य आहे हे योग्य होईल. द मिल्क वॉज ड्रंक बाय द कॅट. द कॅट ड्रँक द मिल्क. इथे ड्रँक दुसरं रूप असल्यामुळं या ठिकाणी वॉज आलेला आहे, कारण की काळ पूर्ण झालेला होता. त्यानंतर पहा पुढचं, व्हॉट इज द फेमिनाईन जेंडर ऑफ फॉक्स. तर फॉक्सचा जो फेमिनिन आहे ते काय असतं, विक्सेन असतं. ठीक आहे. त्यानंतर 46वा प्रश्न, फिल इन द ब्लँक नेदर ऑफ द बॉईज वॉज प्रेझेंट येस्टरडे. या ठिकाणी वॉज येईल. 47 क्रमांकाचा प्रश्न, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द कॅमल इज द शीप ऑफ द डेझर्ट. तर हे काय आहे, मेटाफोर अलंकार आहे. या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच आहे मेटाफोर. द कॅमल इज द शीप ऑफ द डेझर्ट. या ठिकाणी उपमा दिलेली आहे त्या ठिकाणी डेझर्टला. कशाची उपमा दिलेली आहे, कॅमल इज द शीप ऑफ द डेझर्ट. म्हणजे वाळवंटातलं जहाज म्हणजे कोण आहे, उंट आहे, असं त्या ठिकाणी उंटाला एक उपमा दिलेली आहे जहाजाची. ठीक आहे. म्हणून मेटाफोर हा अलंकार या ठिकाणी होतो. 48 नंबर, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द सन रायजेस इन द ईस्ट. आता इथं राईज याला यस प्रत्यय लागला, कारण की या ठिकाणी
नेहमी घडणाऱ्या घटना ज्या असतात त्या साध्या वर्तमान काळात किंवा रीती वर्तमान काळात असतात, म्हणून त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे ते सांगितलेलं आहे, साधा वर्तमान काळ. ठीक आहे. रायजेस. 49. व्हॉट इज द मीनिंग ऑफ द फ्रेझल वर्ब ब्रेक डाऊन? टू स्टॉप वर्किंग. ब्रेक डाऊन याचा अर्थ काय होतो? टू स्टॉप वर्किंग. त्यालाच आपण या ठिकाणी संपावर जाणं असं सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर 50वा प्रश्न. चूज द ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ ब्युटी. ब्युटिफुलचा ॲडजेक्टिव्ह काय होईल? ब्युटिफुल होईल. ब्युटी म्हणजे सौंदर्य, जे भाववाचक नाम आहे, आणि ब्युटिफुल जे आहे ते क्रियाविशेषण आहे, म्हणजे ॲडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे. कंप्लीट द सेंटेन्स. इफ आय वेअर अ बर्ड आय वूड फ्लाय. जर मी एखादा पक्षी असेल तर तेव्हा काय होईल? मी उडले असते असा किंवा उडलो असता असा त्याचा अर्थ होतो. वेअर येईल त्या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 52. आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज. आय नो दॅट ही इज ऑनेस्ट. आणि हे जे आहेत अंडरलाईन केलेलं वाक्य आहे पूर्ण या ठिकाणी, आणि ती अंडरलाईन प्रॉपर झालेलं नाही, त्याच्यात एक थोडा एरर आलेला आहे. तर आपण समजून घेऊ. तर हे काय आहे? नाऊन क्लॉज आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 53. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन आयटम. काय आहे? विथ फ्लाइंग याला अंडरलाईन केलेलं आहे. तर याला काय? विथ ग्रेट सक्सेस असं म्हणतात. ही पास द एक्झाम विथ फ्लाइंग कलर्स. फ्लाइंग कलर्स या शब्दाला अंडरलाईन केलेलं आहे. विथ फ्लाइंग कलर्स. विथ फ्लाइंग कलर्स या शब्दाचा अर्थ या ठिकाणी काय होत आहे? खूप मोठं यश त्या ठिकाणी संपादन करणं, असं या अर्थाने ते वापरलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. 54 नंबरचा प्रश्न. चूज द अँटोनिम्स ऑफ व्हर्च्यू. तर त्याचं काय आहे? व्हाईस आहे. व्हाईस हे त्याचं काय आहे? अँटोनिम्स आहे, विरुद्धार्थी शब्द आहे त्याचा. त्यानंतर पहा. कंप्लीट द प्रोव्हर्ब मेनी हँड्स मेक. हाईट वर्क. तर त्या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये हाईट येईल. हाईट नाही तर लाईट येईल. मला आता या ठिकाणी थोडंसं सतत स्क्रीनकडे पाहून थोडंसं डोळ्याला हे होतं आहे, म्हणून मला थोडंसं प्रॉब्लेम येतो. असो, तर ते काय आहे? लाईट आहे. ठीक आहे. लाईट वर्क म्हणजे हलके काम करत आहे. मेनी हँड्स मेक लाईट वर्क म्हणजे जास्ती लोकांनी काम केलं तर काम हे सोपं होऊन जातं, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी निघत असतो. ठीक आहे मित्रांनो, मी थोडीशी मेहनत करत आहे. रात्री पण जागा राहून ही पूर्ण प्रश्नपत्रिका मी बनवलेली आहे, आणि तुम्ही थोडीशी एक मला मदत म्हणून या ठिकाणी फक्त व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, एवढंच मागणं आहे, बाकी काय नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. आयडेंटिफाय द टेन्स इन शी हॅज बीन लिव्हिंग हर सिन्स 2018. ती 2018पासून येथे राहत आहे. तर काय आहे बघा? चालू वर्तमान काळ. त्या ठिकाणी आपल्याला चालू वर्तमान काळ असं दिसत आहे. ठीक आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स है ना, चालू वर्तमान काळ आपल्याला त्या ठिकाणी जाणवत आहे. पुढचा प्रश्न. चूज द वर्ड दॅट इज क्लोजेस्ट इन मीनिंग टू डिलाईट. डिलिजंट याचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर काय आहे त्याचा? हार्ड वर्किंग असा त्याचा अर्थ आहे डिलिजंटचा. त्यानंतर 58 नंबरचा जो प्रश्न आहे. फिल इन द ब्लँक. ही इज ब्लाइंड ऑफ वन आय. ठीक आहे. ती एका डोळ्याने आंधळी आहे. प्रश्न क्रमांक 59. चेंज द डिग्री. मँगो इज स्वीटर दॅन ॲपल. ॲपल इज नॉट सो स्वीट ॲज मँगो. आंब्यापेक्षा सफरचंद हे जास्त गोड नाही, असा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 60. गिव द होमोफोन ऑफ स्टील. तर होमोफोन ऑफ स्टीलचं काय होतं? हे स्टील आहे. होमोफोन म्हणजे सारखा उच्चार असणारा शब्द. तर पहा, हे एक स्टील आहे, आणि तसाच दुसरा शब्द आहे या ठिकाणी. तो शब्द काय आहे? स्टीलच आहे, पण स्पेलिंग चेंज आहे.
वरचा स्टील आणि खालचा स्टील यांचे मराठीत अर्थ काय होतात दोन्हीचे मला कमेंटमध्ये सांगा. तेवढंच तुमची एक कमेंट मिळेल मला. आता ह्यानंतर बघा पुढचा प्रश्न जो आहे तो पुढचा प्रश्न मी घेत आहे बालमानसशास्त्र भाग 3 मधून. बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याचे 30 प्रश्न घेणार आहोत आपण. बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची व अमूर्त विचार करण्याची क्षमता म्हणजेच काय आहे, बुद्धिमत्ता आहे. पुढचा प्रश्न 62 नंबरचा, जीन पियाजे यांनी बोधात्मक विकासाच्या किती अवस्था सांगितल्या आहेत, तर त्यांनी एकूण 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 63, अभिजात अभिसंधान ही उपपत्ती कोणी मांडली आहे, तर इव्हॉन पावलोव यांनी मांडलेली आहे. आणि त्यानंतर बघा स्किनरची आहे साधक अभिसंधान उपपत्ती आहे. या ठिकाणी मी पुन्हा तीच तुम्हाला सांगतो, ठीक आहे, कारण की ह्या 2 उपपत्त्या ज्या आहेत खूप वेळा विचारल्या जातात आणि त्या कन्फ्यूज करणाऱ्या पण आहेत. मुलांमध्ये वाचन अक्षमतेला काय म्हणतात, म्हणजे रीडिंग डिसॅबिलिटीला काय म्हणतात, तर डिस्लेक्सिया असं त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. डिस्लेक्सिया या नावानं त्याला ओळखलं जातं. 65वा क्रमांक, थॉर्नडाईक यांनी अध्यापनाचा कोणता मुख्य नियम सांगितलेला नाही, तर प्रलोभनाचा नियम त्यांनी सांगितलेला नाही. म्हणजे बाकीचे सांगितलेले सराव किंवा उपयोगाचा नियम सांगितलेला आहे, सज्जतेचा नियम पण सांगितलेला आहे आणि परिणामाचा नियमसुद्धा त्यांनी सांगितलेला आहे, पण प्रलोभनाचा नियम त्यांनी सांगितलेला नाही. म्हणून 4 पर्याय क्रमांक हे त्याचं योग्य उत्तर आहे, ठीक आहे. आंतरदृष्टीद्वारे अध्ययन ही संकल्पना कोणी मांडलेली आहे, तर कोहलर, कोफ्का आणि वर्धायमर या तिघांनी सुद्धा ही मांडलेली आहे. यालाच काय म्हणतात, समष्टीवादी शास्त्रज्ञ सुद्धा यांना म्हटलेलं आहे आणि त्यांनी आंतरदृष्टीद्वारे अध्ययन ही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. प्रश्न क्रमांक 67, वाढ आणि विकास या संदर्भात कोणते विधान सत्य आहे, तर वाढ ही मर्यादित काळासाठी असते, तर विकास हा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जसे की आपण एकदा जन्माला आलो की 21व्या 22व्या अथवा 25व्या वर्षापर्यंत आपली वाढ योग्य प्रकारे होते, पण त्यानंतर आपली शारीरिक वाढ होत नाही, परंतु आपल्यामध्ये विकास हा दिवसेंदिवस होत राहतो. आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी समजत राहतात आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत असतात म्हातारं होईपर्यंत. पुढचा प्रश्न बघा, व्यक्तिमत्व मापनाची शाईच्या डागांची चाचणी कोणी विकसित केली. व्यक्तिमत्व मापनासाठी जी शाईच्या डागांची चाचणी आहे ती कोणी विकसित केली, तर हर्मन रोशार्क यांनी केलेली आहे. हर्मन रोशार्क यांनी. पुढचा प्रश्न बघा 69वा प्रश्न, खालीलपैकी कोणती संरक्षण यंत्रणा नाही, तर विस्मरण ही संरक्षण यंत्रणा नाही. उदात्तीकरण, प्रक्षेपण आणि विस्थापन हे जे काय संरक्षण यंत्रणा आहेत, पण विस्मरण ही नाही. प्रश्न क्रमांक 70, बुद्ध्यांक IQ काढण्याचे योग्य सूत्र कोणते आहे, तर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 हे सूत्र आहे. आणि किती परीक्षांमध्ये किती प्रश्नपत्रिकांमध्ये हा प्रश्न पाहायला मिळाला मला, भरपूर प्रमाणात हा प्रश्न विचारलेला आहे. मुद्दाम विचारतात हा प्रश्न, तुम्ही क्लिअर करून घ्या. मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 असं हे त्याचं सूत्र आहे. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांमध्ये स्वशिस्त निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी काय करावे, तर विद्यार्थ्यांना जबाबदाऱ्या देऊन त्यांचे योग्य मार्गदर्शन करावे हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 72वा प्रश्न, आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हटले जाते, तर विल्यम वुंट यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न क्रमांक 73, किशोरावस्थेला वादळ आणि तणावाचा काळ असे कोणी म्हटले आहे, तर स्टॅनली हॉल यांनी म्हटले आहे. त्यानंतर 74वा प्रश्न, समावेशित शिक्षणामध्ये कोणाचा समावेश होतो, तर सामान्य आणि विशेष गरजा असणारी सर्व मुले यांचा समावेशित शिक्षणामध्ये समावेश करण्यात येत असतो. त्यानंतर बघा 75वा, शिकलेल्या गोष्टींचा उपयोग नवीन परिस्थितीमध्ये होणे याला काय म्हणतात, तर याला अध्ययन संक्रमण असं म्हणत असतात. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 76, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी सध्या कोणती पद्धती वापरली जाते, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यासाठी पद्धती ही वापरली जाते. कारक विकास म्हणजे कशाचा विकास होय, तर स्नायू आणि शारीरिक हालचालींचा
विकास होय यालाच कारक विकास असं म्हणतात किंवा मोटर डेव्हलपमेंटसुद्धा त्याला म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 78, स्मरण प्रक्रियेतील योग्य क्रम कोणता? तर ग्रहण करणे, त्यानंतर धारण करणे, पुनरुत्पादन करणे आणि मग त्याची ओळख निर्माण करणे हे स्मरण प्रक्रियेतील योग्य क्रम आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 79, शिक्षकाने वर्गात प्रश्न विचारण्याचे मुख्य कारण काय असावे? विद्यार्थ्यांचे अवधान वेधण्यासाठी आणि त्यांच्या पूर्वज्ञानाची चाचणी घेण्यासाठी हे 2 मुख्य कारणं त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याचे असू शकतात किंवा असतातच. त्यानंतर प्रश्न क्रमांक 80, मनोविश्लेषणवादी उपपत्तीचे जनक कोण आहेत? तर सिग्मंड फ्राईड हे मनोविश्लेषणवादी उपपत्तीचे जनक आहेत. प्रश्न क्रमांक 81, खालीलपैकी कोणते अवधानाचे आंतरिक किंवा वैयक्तिक कारण आहे? तर आवड किंवा रस हे आंतरिक आणि वैयक्तिक अवधानाचे कारक आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 82, करून शिका लर्निंग बाय डुईंग या तत्वाचे खंदे पुरस्कर्ते कोण आहेत? तर जॉन ड्यूई असं त्यांचं नाव आहे. जॉन ड्यूई हे त्याचे करून शिका याचे पुरस्कर्ते आहेत. प्रश्न क्रमांक 83, बहुविध बुद्धिमत्ता उपपत्ती कोणी मांडली? तर ही हार्वर्ड गार्डर यांनी मांडलेली आहे. 84वा प्रश्न, बालकांच्या विकासावर खालीलपैकी कोणत्या घटकांचा सर्वाधिक परिणाम होतो? तर अनुवंश आणि पर्यावरण या दोघांचाही आंतरक्रियांचा या दोघांची आंतरक्रिया या ठिकाणी बालकाच्या विकासावर सर्वात जास्त परिणाम करत असतो. पुढचा प्रश्न 85, अध्यापनाची उद्गामी पद्धत म्हणजे काय? तर उदाहरणाकडून नियमाकडे जाणे म्हणजे याला अध्यापनाची उद्गामी पद्धत म्हणतात. आणि नियमाकडून उदाहरणाकडे यायचं असेल तर त्याला अवगामी पद्धत असं म्हणत असतात. प्रश्न 86वा, शिक्षणात प्रकल्प पद्धतीचा वापर प्रामुख्याने कोणी सुरू केला? तर तो डॉक्टर विल्यम किलपॅट्रिक यांनी केलेला आहे. 87 क्रमांक, किंडरगार्टन पद्धतीचे जनक कोण आहेत? तर फ्रेडरिक फ्रोबेल हे आहेत. आणि हा प्रश्न प्रचंड वेळा विचारला, मला खूप वेळा दिसला या ठिकाणी सर्व प्रश्नपत्रिका चाळत असताना. ठीक आहे. मुलामध्ये नैतिक विकासाची उपपत्ती कोणी मांडली? तर लॉरेन्स कोहलबर्ग यांनी मांडलेली आहे. 89वा प्रश्न, सर्जनशील मुलांचे मुख्य लक्षण कोणते असते? ठीक आहे. म्हणजे सर्जनशील मुलांचे मुख्य लक्षण काय असते? तर अपसारी विचार करण्याची क्षमता असते, डायव्हर्जंट थिंकिंग असते त्यांच्यापाशी. ठीक आहे. 90वा प्रश्न, अध्ययन पठार निर्माण होण्याचे कारण कोणते असू शकते? तर थकवा येथे, प्रेरणेचा अभाव आणि चुकीची अध्यापन पद्धती या तिन्हीमुळं त्या ठिकाणी पठार अवस्था निर्माण होत असते. ठीक आहे. वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ठीक आहे. थकवा येतो मुलांना त्यामुळं पठार अवस्था येते. त्यानंतर प्रेरणेचा अभाव असतो, त्यांना प्रेरणा द्यावी लागते, ते काय कशामुळं आपण शिकत आहोत हे त्यांना वेळोवेळी पटवून सांगावं लागतं. त्यानंतर चुकीच्या अध्ययन पद्धती, जर एखादा विज्ञान शिकवत आहोत आपण तर तिथे प्रायोगिक पद्धतीचा याचा अवलंब करायला पाहिजे, कारण की ते ऑलरेडी रटाळ विषय असतो. प्रायोगिक पद्धतीमुळं मुलांचं कुतूहल जागं होतं आणि त्या ठिकाणी अध्यापन पद्धत व्यवस्थित होऊ शकतं. ठीक आहे. अशा प्रकारे आपले ते 90 प्रश्न झालेले आहेत. आणि आता आपण भाग 4ला सुरुवात केलेली आहे, ज्यामध्ये आहे गणित आहे. ठीक आहे. 1 ते 100 मधील एकूण मूळ संख्या किती आहेत? तर एकूण मूळ संख्या किती आहेत? 25 मूळ संख्या आहेत. कोणत्या आहेत त्या तुम्ही अभ्यासा. 2 संख्यांचा मसावी 6 आणि लसावी 72 आहे. तर त्यापैकी एका संख्येचा एक संख्या 24 असेल तर दुसरी संख्या कोणती? तर दुसरी संख्या 18 असेल. तर कशी असेल तर बघा, पहिली मसावी गुणिले लसावी म्हणजे 6 गुणिले 72 भागिले काय पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या म्हणजेच इथं 24 असतील, गुणिले माहीत नाही हे काय, तर ती संख्या डायरेक्ट उत्तर निघते आपलं. तर 72ला आपण गुणू शकतो. 6 1 6, 6 चोक 24, 4 1 4, 4 1 4, किती उरले? 3 उरले, 32 झाले. 4 8 32, 18 आलं म्हणजे आपली काय संख्या? 2 पर्याय क्रमांक योग्य उत्तर आहे. पुढचं बघा, एका आयताची लांबी 15 सेंटीमीटर आणि रुंदी 10 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? तर किती असेल बघा, आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी असते म्हणजे 15 गुणिले 10 बरोबर 150 सेंटीमीटर. एकदम बेसिक प्रश्न आहे हा. त्यानंतर पहा,
जर x अधिक 5 बरोबर 12 तर 2x वजा 3 बरोबर किती असतील? तर या ठिकाणी xची किंमत काढू आपण. xला जाग्यावर ठेवू आणि 12च्या तिकडं पलीकडं 5 जातील तर काय भेटेल आपल्याला? 12 वजा 5 बरोबर xची किंमत आपल्याला 7 मिळालेली आहे. ठीक आहे. xची किंमत जर 7 मिळाली असेल तर 2 गुणिले 7 वजा 3 बरोबर किती असा अर्थ होतो? 2 7 14 आणि 14 वजा 3 बरोबर काय मिळाले आपल्याला? 11 मिळाले. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 450चे 30% म्हणजे किती? तर 450चे 30% बघा. 400चे 30% इथं भागिले 100. हे 2 शून्य कटले, हेच 2 शून्य कटले. 4 त्रिकम 450 आहेत. सॉरी 400च घेतले मी. 450चे आहेत ना. 450चे 30% या ठिकाणी हे 2 शून्य या 2 शून्यासोबत कटले आणि 45 तरी किती होतात? 90 आणि 10 135 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 135 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 97वा. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे? तर 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. त्यानंतर पहा, एका त्रिकोणाचे 2 कोन अनुक्रमे 50 अंश आणि 60 अंश आहेत तर तिसऱ्या कोनाचे माप किती असेल? तर तिन्ही त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज जी असते ती असते 180 अंश. तर आपल्याला 50 आणि 60 आहेत म्हणजे 110 अंश आपल्यापाशी ऑलरेडी आहेत. तर कमी किती पडत आहेत? 70 कमी पडत आहेत म्हणजे 70 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 98 सोडवायला दिलेला आहे. 6 अधिक 5 कंसात 6 अधिक 5 कंसबंद अधिक 11 अधिक 1 बरोबर किती? तर बघा या ठिकाणी किती होतील? या ठिकाणी हे अधिक नाही तर हे काय आहे? भागिले आहे. बघा आपण झूम करून पाहू त्याला. ठीक आहे. हे भागिले आहे. त्या ठिकाणी आपल्याला डार्क नसल्यामुळे दिसत आहे. ते अधिक नाही तर भागिले आहे. चला याला आपण सोडवू व्यवस्थित. कसं सोडवता येतील बघा. कंस सोडवू आधी. 6 अधिक 5 बरोबर 11. हे भागिले आहेत तर भागिले 11 आणि अधिक 1. 11 1 11 11 1 11 म्हणजे याचं उत्तर काय आलं? 1 आलं. 1 अधिक 1 बरोबर 2 म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहू आपण पुन्हा. पुढचा प्रश्न 99. 5 ग्रॅम हे 1 किलोग्रॅमच्या किती टक्के आहे? 5 ग्रॅम हे 1 किलोच्या किती आहे? 1 किलोमध्ये किती ग्रॅम असतात? 1000 ग्रॅम असतात. 1000 ग्रॅमला आपण कितीनं भागायचे? 5नं भागायचे. 5 1 5 नाही टक्केवारीमध्ये काढायचे ना. गुणिले 100 पण करावं लागणार त्याला. ठीक आहे. 5 1 5 5 दोन्ही 10 नाही इथं चुकायला आपलं. मी दुसऱ्या सूत्रानुसार तुम्हाला सांगतो. असं गणित आलं की काय करायचं? 5 ग्रॅम हे 1 किलोग्रॅमच्या किती टक्के आहे? म्हणजे 1000 जे असतात हे 100च्या बरोबरीला आहेत. तर 5 ग्रॅम बरोबर किती? म्हणजे 5 गुणिले इथं येणार 5 आणि याला भागिले काय होणार? 1000 होणार. ठीक आहे. हे 2 शून्य कटले या 2 शून्यासोबत. मग 5 1 5 आणि 5 दोन्ही 10. 5 दोन्ही 10. मग पूर्ण भाग गेला म्हणजे काय? वरी 1 खाली 2 मिळाला. 1/2 म्हणजेच काय असतो? अर्धा म्हणजे 0.5 त्याला आपण असं म्हणत असतो. ठीक आहे. तर 0.5% हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण पाहू. एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे. एका वर्तुळाची त्रिज्या किती आहे? 7 सेंटीमीटर आहे. तर त्याचा परिघ किती असणार आहे? ठीक आहे. वर्तुळाची त्रिज्या किती आहे? 7 सेंटीमीटर आहे. आता वर्तुळाचा परिघ काढण्याचं सूत्र आहे पाय आर वर्ग. हे क्षेत्रफळाचं आहे तर 2 पाय आर हे परिघाचं सूत्र आहे. म्हणजे आपण सूत्रामध्ये टाकू त्याला म्हणजे लक्षात येऊन जाईल. 2 पाय आर. ठीक आहे. 2 पायची किंमत नेहमीच काय असते? पायची 22/7 असते आणि या ठिकाणी आर किती आहे? 7 आहे. म्हणजे 7 7 कटणार या ठिकाणी आणि 22 दोन्ही 44 म्हणजे 44 सेंटीमीटर त्याचा परिघ असणार आहे. ठीक आहे. पुन्हा पुढं पाहू आपण. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो? तर खालीलपैकी 3नं भाग जातो म्हणजे कसोटी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. तर 3ची कसोटी काय आहे? सर्व संख्यांच्या बेरजेला 3नं भाग जायला पाहिजे. 4 आणि 5 होतात 9. 9 आणि 6 15. 15ला 3ने भाग जातो म्हणजे या 3 क्रमांकाच्या संख्येला 3ने भाग जातो. ठीक आहे. बाकीच्या कसोट्या तर पाहिल्या तर बघा 1 आणि 2 3 आणि 4 7. 7ला भाग जात नाही. 2 आणि 5 7. 7 आणि 3 10. 10ला भाग जात नाही.
8 आणि 7 15 आणि 1 16, 16ला भाग जात नाही. एकच संख्या अशी उरती जी 3 पर्याय क्रमांकाची आहे. पुढचा हे पाहू आपण, प्रश्न पाहू. जर एका सायकलची किंमत 3000 रुपये आहे आणि ती 10% नफा घेऊन विकली तर तिची विक्री किंमत किती? तर जी सायकलची किंमत आहे 3000 रुपये ही खरेदी किंमत आहे. याला खरेदी किंमत म्हणू आपण. तर खरेदी किंमत ही नेहमी कशाच्या बरोबर असते? 100च्या बरोबर असते. ती 10% नफा घेऊन विकली तर मग 10% घेऊन विकली तर तिची विक्री किंमत किती असं या ठिकाणी आपण काढू शकतो. म्हणजे याचा तिरकस गुणाकार होईल गुणिले 3000 भागिले 100. हे 2 कटले या 2 सोबत. तर आपल्याला त्या ठिकाणी 300 रुपये नफा होईल. तर 300 रुपये नफा झाल्याच्या नंतर पहिले 3000 आणि ते 300 रुपये म्हणजे 3300 रुपये हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. दरसाल दर शेकडा 8 दराने 5000 रुपयांचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती होईल? तर या ठिकाणी पहा, आपल्याला मदक भागिले 100 करावं लागणार. म्हणजेच काय आहे? 5000 गुणिले 8 गुणिले 3. ठीक आहे. भागिले किती करायचे आपल्याला? 100 करायचे. हे 2 शून्य हे 2 शून्य कटले. 8 पंचे 40 म्हणजे किती आले? 400. या ठिकाणचा शून्य टाकल्यामुळं आणि 4 त्रिकम 12 म्हणजेच हे वरचे 2 शून्य म्हणजेच 1200. तर 1200 पर्याय क्रमांक कुठं आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, 9चे वर्गमूळ आणि 3चा घन यांचा गुणाकार किती? तर बघा, 9चे वर्गमूळ जे आहे 3 आहे आणि 3चा घन जो आहे 27 आहे. तर 27 त्रिक किती होतात? 81 होतात. म्हणजे ते 81 हे त्याचं योग्य उत्तर आहे. गुणाकार सांगायचा होता आपल्याला. त्यानंतर पहा, रोमन संख्यालेखन पद्धतीनुसार एल म्हणजे किती? तर रोमन संख्या मालिका आपल्याला माहीत पाहिजे. एक्स आणि त्यानंतर ध्यानात ठेवायचं LCD पाहता ना टी व्ही, त्याच्यावर ध्यानात ठेवायचं LCD M असं म्हणायचं. ठीक आहे. हे असतात 10, हे असतात 50, हे असतात 100 आणि हे असतात 500 आणि याला म्हणायचं 1000. ठीक आहे. अशा प्रकारे ह्या संख्या ध्यानामध्ये ठेवा तुम्ही. LCD म्हणजे आपल्याला विचारलं एलची किंमत, तर एलची किंमत आहे 50. पुढचा प्रश्न ध्यानामध्ये घ्या. 106वा प्रश्न. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? तर ती सर्व किती होईल त्याची बेरीज? 650 अशी बेरीज होईल. त्याचं विशिष्ट एक सूत्र आहे. ते सूत्र तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच तुमच्या याला पिन करतो तुमच्या कमेंटला. ठीक आहे. व्हिडिओ आवडत असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करा. एका चौरसाची परिमिती 48 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती असणार आहे? चौरस म्हणजे ज्याच्या 4ही बाजू सारख्या आहेत. यांची परिमिती म्हणजे 4ही, याची बेरीज म्हणजे 48ला 4 भागा. 4 1 4, 4 1 4, 4 2 8 म्हणजे 12. याची काय आहे? बाजू आहे. या चौरसाच्या बाजूची लांबी किती आहे? 12 सेंटीमीटर आहे. जर 12 सेंटीमीटर बाजू असेल तर 12 गुणिले 12 बरोबर 144 सेंटीमीटर हे त्याचं क्षेत्रफळ असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 108. 24, 36 आणि 48 यांचा मसावी किती असणार आहे? तर यांचा मसावी किती असणार आहे? 12 असणार आहे. मसावी म्हणजे मोठ्यात मोठा सामायिक विभाजक. ठीक आहे. तर किती असणार आहे? 12 असणार आहे. कारण 12नं 24ला भाग जातो, 36ला भाग जातो आणि 48लाही भाग जातो. त्यानंतर अशी कोणतीच संख्या नाही की या तीनही संख्यांना एकत्रित एकदाच भाग देऊ शकेल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. एका संख्येच्या दुपटीतून 10 वजा केल्यास उत्तर 30 येते तर ती संख्या कोणती? तर बघा, ती संख्या मानू आपण x. त्या xच्या दुपटीतून म्हणजे 2x मधून 10 वजा केल्यावर काय उत्तर येते? 30 येते. ठीक आहे. तर ती संख्या कोणती? तर आपण आता xची किंमत काढू. या ठिकाणी काय आहेत? हे वजामध्ये आहे, तिकडे जाऊन अधिकमध्ये होतात. म्हणजे 2x बरोबर 30 अधिक 10 बरोबर इथं किती आले? 40 आले. इथं x जशाला तसं ठेवू. हे 2 भागिलेमध्ये जातील. इथं बे 1 बे, बे 2 4, बे 0 0, 20 आले आणि 20 पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचं बघा, 5 लिटर दुधातून 250 मिलीलिटरच्या किती पिशव्या भरता येतील? तर किती भरता येतील? 20 येतील. कशा भरता येतील? 5 लिटर दूध म्हणजे किती झालं? 5000 ml झालं. आता किती भरायच्यात पिशव्या? की एका पिशवीमध्ये 250 टाकायचं. ठीक आहे.
हे शून्य ह्या शून्यासोबत कटला, 25 एक 25, 25 दोन्ही 50, आणि 50 शून्य 25 शून्य शून्य 20 आलं. म्हणजे किती पिशव्या भरतील? 20 पिशव्या भरतील. जर आज मंगळवार असेल तर आजपासून 62 दिवसांनी कोणता वार येईल? तर ठीक आहे बघा, कोणतीही संख्या दिली की तिला काय करायचं असते? 7 भागायचं असते. ठीक आहे, 62ला आपण 7 भागूता. 7 एक 7, 7 9 63 जास्त होतात म्हणून अलीकडे घेऊ. 7 8 56. ठीक आहे, 56 म्हणजेच किती उरायले? तर 7 8 56. 56चे 4 आणि ते 2 62 म्हणजे 6 उरायलेत. 6 उरायलेत म्हणजे एक दिवस त्याच्यातून मायनस केला तर कोण वार असतो त्याचाच रिपीट घ्यायचा असतो त्या वारापासून. तर मग मंगळवारच्या आधीचा वार कोणता असतो? सोमवार असतो. म्हणून या ठिकाणी उत्तर त्याचं काय येईल? सोमवार येईल. ठीक आहे, नाहीतर मग आणखी दुसरा टेक्निक सांगायची झाली तर 7 एक 7, 7 9 63 आपण म्हणलो, पण पूर्ण भाग गेला नाही. पूर्ण भाग जाण्यासाठी किती कमी पडलं? 1 कमी पडलं. तर मग हे जे कमी पडलेले असतात ते रिपीट यायचे असतात, वापस यायचे. म्हणजे मंगळवार होता तर एक दिवस मागं गेलं की सोमवार येते. अशा प्रकारे सुद्धा उत्तर आपण काढू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 2 अंकी एकूण किती संख्या आहेत? तर 2 अंकी एकूण 90 संख्या आहेत. ठीक आहे, 90 संख्या आहेत. कशा? तर 1 पासून ते 9 पर्यंतचे हे जे अंक आहेत हे 9 संख्या आहेत. आणि त्यानंतर 100 जे आहेत ही 3 अंकी संख्या आहे. म्हणून एकूण 100 मधून ह्या बाकीच्या 10 संख्या जर काढल्या तर आपल्यापाशी किती उरतात? एकूण 90 2 अंकी संख्या उरतात. म्हणून एकूण किती? 90. 2 अंकी संख्या किती आहेत? 90 आहेत. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी सर्वात मोठी अपूर्णांक संख्या कोणती आहे? तर सर्वात मोठी अपूर्णांक संख्या ही पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे, 1/1. ठीक आहे, अशा प्रकारचे एकदम सोपे परंतु ऐनवेळी कन्फ्यूज करणारे प्रश्न मुद्दाम टाकले जातात. ठीक आहे, या ठिकाणी 8 दिसत आहेत. सर्वजण यालाच काय करणार? त्या ठिकाणी क्लिक करून येणार अभ्यास न झाल्यामुळं. ठीक आहे, परंतु सर्वात मोठा अपूर्णांक या ठिकाणी कोणता आहे? 1/1 आहे. जे सर्वात लहान दिसत आहे ते सर्वात मोठा या ठिकाणी आहे. म्हणजे सांगायचं झालं तर बघा, 1/2, त्यानंतर 1/1, 1/4 आणि 1/8. बघा, हे 4ला 4 अपूर्णांक मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, या ठिकाणी 1 आंबा आहे, 2 माणसांना वाटून दिला, अर्धा अर्धा येईल. इथं 1 आंबा आहे, एकाच माणसाला वाटून दिला तर त्याला अख्खा 1ला 1 येईल. इथं 1 आंबा आहे, 4 माणसाला वाटून दिला तर कोरभर येईल, म्हणजे पाव पाव हिस्सा येईल. आणि इथं 1 आंबा आहे जो 8 माणसांना वाटून दिला आहे तर किती येईल? 1 पाव हिस्सा होऊन जाईल. म्हणजे इथं सगळ्यात लहान आहे आणि हे सगळ्यात मोठा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे या ठिकाणी ओळखायचं असतं. मी साध्या आणि सिंपल आणि लहान लेकरांना कशा सांगितल्या जातात अशा स्टेप मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पुढचा प्रश्न बघा, एका गाडीचा वेग 60 किलोमीटर प्रति तास आहे तर ती गाडी 3 तासात किती अंतर कापेल? ठीक आहे, एका गाडीचा वेग किती आहे? 60 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजे एका तासाला ती गाडी 60 किलोमीटर जाते तर ती गाडी 3 तासात किती जाईल? 6 1 6, 6 2 12, 6 3 18, म्हणजेच किती? 180 किलोमीटर जाईल, है ना. याला 3 गुणावं लागेल. 6 3 18, 180 झाले का नाही? मग अशा प्रकारे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर 115वा प्रश्न आहे, 0.05 गुणिले 0.2 बरोबर किती? तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ते कसं? पहा, 0.05 गुणिले 0.2. आता हे गुणाकार करत असताना ह्या पॉईंटला विसरून जायचं, म्हणायचं फक्त इथं 5 आणि 2च आहेत. मग म्हणा 2 1 2, 2 5 10. किती उत्तर आलं? 10 आलं. पण आपलं पर्याय याचं उत्तर आहे का? हे नाही. मग काय करायचं? पॉईंट मोजायचे, 1 2 आणि 3. 3 घरं सोडून पॉईंट द्या, 1 2 आणि हे 3 आणि हा पॉईंट, आणि मग इकडं 0 येणार. मग काय भेटलं आपल्याला? पहा बरं, 0.01 भेटला. या शून्याचा काही अर्थ असतो का? काहीही अर्थ नसतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्या ठिकाणी योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा, घनाला एकूण किती कडा असतात? तर घनाला एकूण 12 कडा असतात. ठीक आहे, त्या घनाला 6 पृष्ठ आणि 8 कोपरे असतात आणि कडा किती असतात? 12 कडा असतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी. ठीक आहे, छोटा घन काढू तर थोडा. या ठिकाणी हा आपला घन आहे. अशा प्रकारे आपला हा सुंदर घन आहे. आता याच्या बघा, हे कोपरे 1
कलर चेंज करू आपण त्याचा, म्हणजे तुम्हाला सांगायला सोपं जाईल. हे एक कोपरा, हा एक कोपरा, हा एक कोपरा, हा एक कोपरा, इथे एक कोपरा, इथे एक कोपरा, इथे एक कोपरा आणि याच्या पलीकडे एक आहे. तिकडे आपल्याला तो दिसत नाही सध्या, पण आहे पलीकडून. तर कोपरे किती झाले? 8 कोपरे झाले याला. ठीक आहे. 6 पृष्ठ म्हणजे बघा, हे अलीकून जे दिसत आहे 1 2, पलीकडून दिसतंय 3 आणि इकडच्या बाजूचा एक 4, खालचा एक आणि वरचा एक 5 आणि 6, असे एकूण पृष्ठ किती आहेत याला? 6 पृष्ठ आहेत. आणि आता आपल्याला विचारले त्यांनी कडा किती आहेत? कडा. तर कडा म्हणजे काय? इथून इथपर्यंत हे एक माप, 2 3 4 5 6 7 8 9 आणि आता याच्या इथे एक आहे 10, इथे एक आहे 11 आणि उभी एक आहे 12. अशा प्रकारच्या एकूण याला 12 कडा असतात. म्हणजे त्याला आपण किनारे किंवा काठसुद्धा म्हणू शकतो किंवा बाजूसुद्धा म्हणू शकतो. तर किती असतात? 12 असतात. पुढचा प्रश्न पाहू आपण. 117 नंबरचा. 5 8 12 17 24 या अंकमालिकेतील पुढील पद शोधा. तर या ठिकाणी बघा, 5 आणि 3 8 होतात. त्यानंतर 8 आणि 4 12 होतात. त्यानंतर 12 मध्ये किती मिक्स केल्यावर 17 होतात? 5 मिक्स केल्यावर त्या ठिकाणी 17 होतात. 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, ठीक आहे, 17 होतात. आणि 17च्या नंतर मग 7 मिक्स केले की काय भेटतात आपल्याला त्या ठिकाणी? 11 मिक्स केले की आपल्याला त्या ठिकाणी 33 मिळतात. ठीक आहे. पण हे कसं केलेलं आहे त्यांनी? यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 1चा फरक आहे. यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 1चा फरक आहे. पुन्हा यांच्यामध्ये 2चा फरक आहे आणि यांच्यामध्ये 3चा फरक आहे. या ठिकाणी अंकमालिका देत असताना माझा प्रश्न काढताना थोडासा गोंधळ झालेला आहे. असो, या ठिकाणी आपल्याला 8 नाही पाहिजे होते, तर या ठिकाणी आपल्याला दुसरा अंक द्यायचा होता. कारण की आपल्याला या ठिकाणी 8 द्यायची गरज होती का नव्हती? थांबा एक मिनिट. मला या ठिकाणी मूळ संख्यांचा फरक द्यायचा होता. ठीक आहे. 3 5 7 तर थोडं मिस्टेक झाली. असो, तर अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले जातात. हा प्रश्न जवळजवळ चुकीचा आहे. वेळ वाया न घालवता पुढं धकू आपण. ठीक आहे. 2 पूरक कोनांच्या मापांची बेरीज किती असते? तर 2 पूरक कोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. 119 प्रश्न क्रमांक. जर एका वस्तूची खरेदी किंमत 500 रुपये आणि विक्री किंमत 450 रुपये असेल तर शेकडा तोटा किती? 500 रुपयाची वस्तू 450ला विकली म्हणजे बघा, 500 बरोबर नेहमी काय असतात? 100च्या बरोबरीला असतात. आणि हे 450 बरोबर किती असतील? ठीक आहे. 450 या ठिकाणी आपण गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहूता आणि याला भागिले काय करायचं? 500 करायचे. हे शून्य, हे शून्य, हे शून्य, हे शून्य गेला आणि त्या ठिकाणी एक मिनिट. 500 रुपये आणि विक्री किंमत 450 रुपये असेल तर शेकडा तोटा काढायचा आहे. तर तोटा आधी किती झालेला आहे? 50 रुपये तोटा झालेला आहे. तर या ठिकाणी आपण 500 गुणिले 50 भागिले 100. हे 2 शून्य, हे 2 शून्य गेले. 5 5 25. जस्ट 1 मिनिट. चला, आपल्याला या ठिकाणी आपल्याला 50 रुपयाची तुलना करायची आहे. 500 रुपये हे 100च्या बरोबरीला असतात. तर आपल्याला 50 रुपये कितीच्या असतील असं करायचं आहे. म्हणजे गुणिले 50 आणि भागिले खाली 500 येतील. ठीक आहे. हे 2 शून्य कटले या 2 शून्यासोबत. 5 1 5, 5 1 5, 5 0 0 म्हणजे किती आले? 10. म्हणजे या ठिकाणी किती तोटा झालेला आहे? 10% तोटा झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 120 काय आहे? वर्गमुळात 625 अधिक वर्गमुळात 144 बरोबर किती? तर हा वर्ग कितीचा आहे? हा 25चा वर्ग आहे अधिक 144 12चा वर्ग आहे आणि यांची आपल्याला बेरीज करायची. तर बेरीज काय येते? 37 येते. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. भाग 5वा शेवटचा भाग आहे. परिसर अभ्यास. महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते आहे? तर कळसुबाई हे आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. त्यानंतर 122 वातावरणात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा वायू कोणता आहे? तर तो आहे नायट्रोजन. पुढचा प्रश्न 123 सजीव आणि निर्जीव यांच्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर त्याला पर्यावरणशास्त्र किंवा परिसंस्थाशास्त्र, इकॉलॉजी असं त्याला म्हटलं जातं.
त्यानंतर पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे तर H2O पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 125वा प्रश्न, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? गुरु आहे. पुढचा प्रश्न, चिपको आंदोलन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर वृक्ष बचाव किंवा वन संवर्धनासाठी ते प्रचलित आहे. त्यानंतर 127वा प्रश्न, मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? तर 206 हाडं मानवी शरीरामध्ये एकूण असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? तर 5 जूनला तो साजरा केला जातो. त्यानंतर वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत कोणता वायू हवेतून शोषून घेतात? तर कार्बन डायऑक्साईड हा वायू फोटोसिंथेसिस या प्रक्रियेमध्ये शोषून घेतला जातो. खालीलपैकी कोणता पाण्याचा मुख्य स्रोत आहे? तर पाऊस हा पाण्याचा मुख्य स्रोत आहे. त्यानंतर बघा, रात आंधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर जीवनसत्व अ मुळे तो होत असतो. 132वा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर गंगा नदीतील डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलप्राणी आहे. त्यानंतर 133वा प्रश्न, हाडांच्या आणि दातांच्या बळकटीसाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते? तर कॅल्शियमची आवश्यकता असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 134, सजीवांचा मूलभूत रचनात्मक व कार्यात्मक घटक कोणता आहे? तर पेशी हा सजीवांचा मूलभूत रचनात्मक व कार्यात्मक घटक आहे. खालीलपैकी कोणता रोग दूषित पाण्यामुळे पसरतो? तर पटकी हा दूषित पाण्यामुळे पसरत असतो. त्यानंतर 136वा प्रश्न, सूर्यप्रकाशापासून आपल्याला कोणते जीवनसत्व मिळते? तर जीवनसत्व ड किंवा डी हे आपल्याला मिळत असतं. 137वा, ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या भागात आढळतो? तर तो स्थितांबर या वातावरणाच्या भागामध्ये आढळत असतो आपल्याला. त्यानंतर बघा, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ते आसाम राज्यात असून ते एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? तर सिस्मोग्राफ हे यंत्र वापरतात. जागतिक जल दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो 22 मार्च रोजी साजरा केला जातो. 141वा प्रश्न, गोबर गॅसचा मुख्य घटक कोणता वायू असतो? तर मिथेन हा गोबर गॅसचा एकमेव असा वायू आहे. डेंग्यू हा आजार कोणत्या डासाच्या चावण्यामुळे होतो? तर एडिस इजिप्त नावाच्या डासामुळे डेंग्यू हा आजार होत असतो. पुढचा प्रश्न 144, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे किंवा भारतीय संविधानाचे शिल्पकार असं म्हणत असतात. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. 145वा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थेतील ग्रामपंचायतीचा मुख्य प्रमुख कोण असतो? तर सरपंच हा ग्रामपंचायतीचा प्रमुख असतो. 146वा, जागतिक ओझोन दिन केव्हा साजरा केला जातो? 16 सप्टेंबर रोजी ओझोन हा दिन साजरा केला जातो. रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर तो ॲनिमिया होतो किंवा त्याला मराठीत पांडुरोग म्हणतात, जे की माणसाच्या शरीरामध्ये रक्त तयार होऊ देत नाही. खालीलपैकी कोणते नैसर्गिक साधनसंपत्तीचे नूतनीकरणक्षम स्रोत आहे? तर सौर ऊर्जा हे त्याचं योग्य उत्तर आहे. पेनिसिलिन या पहिल्या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी या प्रतिजैविकाचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 150 आणि सर्वात शेवटचा प्रश्न, अन्न साखळीची सुरुवात नेहमी कशाने होते? तर उत्पादकापासून त्या ठिकाणी सुरुवात झालेली असते, की जशा हिरव्या वनस्पती आहेत यांच्यापासून अन्न साखळीची सुरुवात झालेली असते. अशा प्रकारे आपला व्हिडिओ या ठिकाणी संपत आहे. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, अडचण असेल तर कमेंट करा आणि महत्त्वाचं वाटत असेल तर मित्रांसोबत शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.